होता. हा हा तर हा मग त्यानंतर माहिती नाही मी परत ना चेंजेस केले त्याच्यामध्ये, हा हा तर हा. ते 15 दिवस होऊन. म्हणजे तुम्ही नंबर आता झालाय अप्रूव्ड का? नंबर दिसतोय तुम्हाला जीएमबी पेजवर? नाही सर, नाही दिसत आहे. आधी आणि झालेला होता, पण मग मी ना पुन्हा चेंज केला. म्हणजे तोच नंबर टाकला मी. काही चेंज नाही केलं, पण माहिती नाही तिथे जाऊन मी एडिट केलं परत. हा तर तो ना आता म्हणून तो नॉट म्हणजे अप्रूव्ह येस नाही येस होत आहे. ठीक आहे. आता काय करा, आता तुम्ही पुन्हा एकदा जाऊन तो एकदा परत एडिट करा. हा, कारण तो थोडासा एडिट हां, येस केल्याच्या सर. नंतर थोडासा तो वेळ घेतो त्याला घ्यायला. कधी कधी गुगल 15 दिवस घेतो, कधी कधी गुगल 4 दिवसामध्ये सुद्धा करतो. पण तुम्ही नाही सर, म्हणजे नॉट अप्रूव्ड म्हणून आलं सर तिथे. हा मग पुन्हा एकदा एडिट करून टाकून द्या. आता बघा, जेव्हा तुम्ही जीएमबी पेज ओपन करता ना, तर तुम्हाला बघा इथे खाली असा कॉलचा ऑप्शन दिसला पाहिजे. जर हां, तुमच्या येस सर. तोच दिसत नाहीये सर. हा, मग तो दिसत नसेल तर तुम्हाला काय करा, आता एक काम करा, दुसरा एखादा नंबर टाकून बघा. तो नंबर कदाचित घेत नसेल, हा, तर तो दुसरा एखादा नंबर घेऊन तो टाका, तो कदाचित घेईल. ओके सर, ठीक आहे. बट ॲक्चुअली हा एकच नंबर होता सर माझा. दुसरा टाकू नाही शकत सर. नाही म्हणा, आता बघा कसं आहे की समजा जर तुमच्याकडे दुसरा एखादा नंबर असेल ना, हा, आणि समजा जर तो हां. अप्रूव्ह होत नसेल तर तो एखादा दुसरा नंबर तुम्ही नवीन घेऊन तो टाकून बघा, असं माझं म्हणणं आहे. ओके, ओके. हां, ठीक आहे ना सर. येस चालेल. थँक सर. येस. हां. हो. हॅलो. हा येस मॅडम बोला. हा, ऑलरेडी एक नंबर टाकलेला आहे, पण हा, तो चेंज करून दुसरा नंबर आपण टाकू शकतो का? आणि मग तो व्हेरीफाय होतो का? तो होतो मॅडम, काही प्रॉब्लेम नाही. फक्त एडिट आणि प्रोफाईलला जाऊन कॉन्टॅक्टमध्ये चेंज करायचा तो. ओके. आणि दुसरी गोष्ट, आता लोकेशन जर चेंज करायचंय, म्हणजे आता हम्म, पुण्यातून मुंबई किंवा हम्म, ठाणे, हम्म. तर ते त्याच प्रोफाईलवर होतं का? त्याच प्रोफाईलला मगाशी मी आता बघ, मला कोणीतरी मगाशीच प्रश्न विचारला की तो ठाण्या म्हणजे तो तुम्ही त्याच प्रोफेशनला चेंज करू शकता. फक्त तुम्हाला एडिट प्रोफाईलला जाऊनच सगळं करता येतं. ओके. पण ते व्हेरीफाय होणार मीन्स त्याच 100% प्रोफाईलला. 100% होतं, 100%. ओके. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही जर करत असू, तर हा, मग दोन्ही क्लिक करू शकतो का? म्हणजे हो इंडिया वगैरे हो, टाकून तिथे त्यांनी दोन्ही दिलेलं होऊ होतं ना शकतो? की तुम्ही कशा सर्व्हिस प्रोव्हाइड करता. ऑनलाईन करता तर ऑनलाईन पण यस करा, आणि ऑन साईट करता त्याला पण यस करा. ओके. मीन्स दोन्ही होऊ शकतं आणि दोन्ही होईल. लोकेशन पण ते ॲड करू शकतो. येस, म्हणजे 100%. जवळपासचे. येस येस, शंभर ओके, टक्के ओके. ओके सर, काही थँक यू. प्रॉब्लेम तर नाही रेकॉर्डिंग फक्त. सुरू झालेलं आहे. हो हो, ठीक आहे. आता बघा, मी पुन्हा एकदा ते शेअर करतो. आपण आपला थोडासा पॉईंट राहिला तो कव्हर करून घ्या, आणि मग डाऊट्स आपण क्लिअर करूया. आता सगळ्यांना पेज दिसतंय ते पुन्हा? यस. आता मला वाटतं आपण सर पेज विजिबल आहे ना आता? येस सर. आता बघा आपण येस सर. आता आपण एडिट प्रोडक्ट्सकडे आलो होतो. आपला फायनल पॉईंट बघा. आता इथे समजा तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत, समजा आता मोरे सरांकडे वैदिक मॅथ्स टीचर ट्रेनिंग प्रोडक्ट आहे, त्यांच्याकडे अबॅकस आहे, त्यांच्याकडे फोनिक्स आहे, त्यांच्याकडे स्पर्धा परीक्षा आहे, बऱ्याच प्रोडक्ट्स मोरे सरांकडे आहेत. आता आता बघा, नवीन प्रोडक्ट त्यांनी रिसेंटली लॉन्च केला तो म्हणजे फिजिटल. फिजिकल प्लस डिजिटल यांचा संगम म्हणजे फिजिटल. तर अशी प्रोडक्ट्स बघा, तुम्ही जसं बघा मी अपलोड केले त्या प्रकारे अपलोड करू शकता. तुम्ही तिकडे प्राइसिंग टाकू शकता. प्लस तुम्ही तिकडे काय करू शकता, एक मिनिट याला मी थोडंसं आपल्याला मोठं झूम करता येतं बघतो. यस, बघा आता याच्यामध्ये बघा, आता मी इथे ऍड प्रोडक्टवरती क्लिक करतो. बघा, केलं क्लिक. तुमच्या प्रोडक्टचं नाव टाका, वैदिक मॅथ्स. सिलेक्ट कॅटेगरी टाका. आता तुम्हाला आता तुमची प्रोडक्ट याच्यामध्ये नसेल, तर आता इथे हे कशाशी रिलेटेड आहे, तर इथे ती क्रिएट प्रोडक्ट कॅटेगरी तुम्ही समजा टाकू शकता. क्रिएट अ न्यू कॅटेगरी ऑप्शन आला, आणि मग ही प्रोडक्ट कॅटेगरी क्लास आहे किंवा कोचिंग आहे, हे तुम्ही इथे सेट करू शकता. त्याच्यानंतर बघा, मग इथे तुम्हाला म्हणजे तुम्ही इथे कॅटेगरीमध्ये बरंच काय टाकू शकता. तुम्हाला असे 58 कॅरेक्टर टाकता येतात, म्हणजे 58 वर्ड्स पडतील असे टाकू शकता. नंतर इथे बघा, प्रोडक्ट INR समजा तुम्ही प्राइस ठेवली लेटस सी, आणि हे तुम्ही ना, समजा आता तुम्ही प्रोडक्ट वेदिक मॅथ देताय, तर तुम्हाला आयडिया येत नाही की प्रोडक्ट कॅटेगरी काय टाकायचं, मग कोणाला विचारणार? चॅट जीपीटी. त्याला सांगायचं की माझं प्रोडक्ट नेम हे आहे, आणि मला गुगल जीएमबी पेजवरती प्रोडक्ट कॅटेगरी टाकायचे आहेत. बघा इथे खाली दिलं बघा, डायनिंग टेबल, कॉमा हेडफोन्स, कॉमा शूज, अशा प्रकारे ते कॅटेगरी, म्हणजे जो कोणी ते शोधेल, जसं बँक एक्झाम्स, कोचिंग क्लासेस, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन असं टाकलं तर बघा तुम्हाला अशा प्रकारे एज्युकेशनल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असं आलं. परत कॉमा टाका, परत एक स्पेस द्या, परत टाका कोचिंग सेंटर, असं प्रकारे तुम्हाला टाकता येतात बघा, कोचिंग सेंटर.
3 कॅटेगरी तरी टाकू शकता आरामात. मॅथ्स क्लासेस असं टाका. झाल्या. आणि मग प्रोडक्टची प्राइस टाका तुम्ही. समजा मी टाकली 9,900 ही टाका. प्रोडक्टचं डिस्काउंट तुम्हाला जर द्यायचं असेल तर डिस्काउंटेड प्राइस टाका 7,700 ही टाकून द्यायचे. मग प्रोडक्टचं डिस्क्रिप्शन काय, मग तुम्ही 7,700 मध्ये त्यांना काय देताय ते इथे टाका. ऑप्शनल आहे पण ते टाकायचं, कारण त्याशिवाय कस्टमर घेणार नाही. मग बघा, मग तुम्ही 9,900 वरनं तुम्ही त्याला 7,700 दिले म्हणजे बघा ऑटोमॅटिक आलं बघा, 22% तुम्ही त्याला ऑफ देताय. तुम्हाला तेही कॅल्क्युलेट करण्याची गरज नाहीये. प्रोडक्ट डिस्क्रिप्शन काय आहे, तर 1,000 वर्ड तुम्ही टाकू शकता. आणि जर समजा त्या प्रोडक्टची जर लँडिंग पेज तुम्ही बनवली असेल, म्हणजे त्या पेजवर जाऊन तो परचेस, तर तुम्ही इथे त्याची लँडिंग पेज टाका. आणि आणि मार्क ॲज स्पेशल म्हणजे काय, की जर तुम्हाला ते तुम्ही समजा 10 प्रोडक्ट बनवले असेल आणि तुम्ही एक नवीन प्रोडक्ट बनवताय, पण ते प्रोडक्ट 10 प्रोडक्टच्या वरती दिसलं पाहिजे, तर ते बघा प्रोडक्ट मार्क स्पेशल आज शोन ॲट द टॉप ऑफ द पेज, आणि मग ते तुमच्या पेजच्या टॉपला दिसणार. पण एक नेहमी लक्षात ठेवायचं की ज्यावेळी तुम्ही एखादं प्रोडक्ट लॉन्च करताय, हा, तर त्या प्रोडक्टचं लँडिंग पेज जर असेल ना, किंवा त्या प्रोडक्टची वेबसाईटची जर पेज असेल ती टाकायची. कारण शेवटी हा कस्टमर तुम्हाला भेटणार कसा, मग हा तुमचा परचेस करणार कसा, हे लक्षात घ्या. आणि आणि मग इकडे तुम्ही काय करू शकता, पब्लिश करा. टायपिंग करत राहा ना तुझं. क्लिअर सगळ्यांना आहे. क्रिएट कॅटेगरी आणि इथे एखादा फोटो टाका. आणि ह्या सगळ्या गोष्टी फोटो टाकायच्या, ह्याची कॅटेगरी, ह्याचं डिस्क्रिप्शन, हे तुम्हाला काही विचार करायची गरजच नाही. फक्त प्रॉम्प्ट द्या चॅट जीपीटीला, तो तुम्हाला बनवून देत जाईल. क्लिअर. म्हणजे हा झाला, ओके, हा झाला प्रोडक्ट्स बद्दल. म्हणजे तुम्ही अशा प्रकारे बघा, आपण प्रोडक्ट जे ऍड केलेत ना, बघा इथे टाकलेत बघा, हे अशा प्रकारे प्रोडक्ट बघा दिसतात. समजा आता मी इथे एसबीआय पी वरती क्लिक केलं, बघा ही माझी इमेज आहे, लाईव्ह क्लासेस एसबीआय पी प्रिलिम्स. बघा मी 31% ऑफ दिले, 7,700 वाली 5,310 ला मी देतोय. माझं इथे बघा 926 वर्डचं डिस्क्रिप्शन आहे. बघा हे सगळं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. आणि इथे बघा मी त्याला लँडिंग पेज दिलेलं आहे, आपली अकॅडमी, आपलं वेबसाईटचं लँडिंग पेज, ज्याच्यावरती हा कोर्स दिसतो. आणि याला मी मार्क ॲज अ स्पेशल केलं आणि पब्लिश केलेलं आहे. बघा अशा प्रकारे तुम्ही तुमचं सुद्धा बनवू शकता. आणि मग कस्टमर तो परचेस करणार. म्हणजे चारही बाजूने तुमचा बिझनेस वाढणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे आता आता आपण स्टार्टिंगला सगळ्यात पहिला बघितलं परफॉर्मन्स, मग आपण बघितली ऍडव्हर्टाईज, जी सध्या आपल्याला करायची नाहीये. मग आपण प्रोफाईल बघितलं, मग एडिट प्रोफाईल, मग आपण रिव्ह्यूज बघितलं, मग रिव्ह्यूज कसे रीड करायचे ते बघितले. तुमचा हे टाइमपास जास्त आहे. मग आपण सर्व्हिसेस बघितल्या, एडिट सर्व्हिसेस, मग आपण एडिट प्रोडक्ट्स बघितलं, आपण गुगलचा QR कोड कसा बनवायचा तेही बघितलं. आणि इथे बघा आता फायनली एक बुकिंग्स आहे. बघा आता इथे त्यांनी काय सांगितलं बघा, लिंक्स टू युअर ऑनलाईन बुकिंग टूल्स, लेट कस्टमर्स बुक यू डायरेक्टली थ्रू कस्टम लिंक टू युअर ऑनलाईन बुकिंग पेजेस. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम का होतो लक्षात घ्या. जसं मागे मी तुम्हाला सांगितलं, समजा मी एखादी इथे लिंक ऍड केली, तर इथे तुम्ही कुठली लिंक ऍड करू शकता. समजा तुम्हाला जर असं वाटलं की ह्या कस्टमरनी तुमची अपॉइंटमेंट बुक केली पाहिजे, तर तुम्ही व्हॉट्सअपची एक लिंक क्रिएट करा, जी कस्टमाइज लिंक बनवता येते, आणि तिकडे पेस्ट करा आणि सेव्ह करा. आणि तिथे लिहा ऑब्लिक बुकिंग करून. मग कस्टमर तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करू शकतो. किंवा इथे बघा क्विक सेटअप आहे, डिस्प्ले युअर कस्टम लिंक्स, म्हणजे तुमची लिंक जर कस्टमरला दिसली तर तो तुम्हाला कॉल करणार नाही, तो तुम्हाला व्हॉट्सअपला चॅट करणार. पण चॅटमध्ये थोडंसं काय होतं ना, की बिझनेस तेवढा लेवलला येत नाही, पण तुम्ही बनवून ठेवू शकता. आणि आता बघा तुम्हालाही माहिती आहे ना, की तुम्हाला बुकिंग लिंक्स तुम्ही आता तुमच्या व्हॉट्सअपवरून बघा, तुम्हाला एक व्हॉट्सअप बिझनेस पेजला एक वरती एक बघा शॉर्ट लिंक्स बनवता येते, ती तुम्ही तिथे टाकू शकता. अशा प्रकारचं आपलं हे आपण सगळे पॉईंट्स कव्हर केले. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात घ्या, की एकदा GMB पेज बनल्याच्या नंतर इमिजिएटली तुमचे पहिला क्लासेसचे फोटो काढा, ते अपलोड करा. हां, आणि ते 3-4 दिवस जोपर्यंत ते तुमचं मोबाईल नंबर अपलोड करत नाही, तोपर्यंत तुम्हाला ते अपलोड करायचं आहे. आणि एकदा तुमचं बघा असं लिहून येतं, युअर बिझनेस ऑन गुगल, बघा हे एकदा लिहून आलं, म्हणजे याचा अर्थ काय झालं, की तुमचा बिझनेस लोकांना दिसतोय, याचा अर्थ असा होतो. मग तुम्हाला काय करायचंय, की मग तुम्हाला तुमच्याकडे आता मुलं येतातच आहेत, सगळ्या मुलांकडनं रिव्ह्यूज घ्यायला चालू करा आणि त्याला विदिन 24 आवर्समध्ये रिप्लाय द्यायला चालू करा. मग होणार काय माहिती का, तुम्ही ज्या लोकेशनमध्ये काम करताय त्या लोकेशनमध्ये तुम्ही महिनाभरामध्ये ऑर्गॅनिकली टॉप 3 ला येणार.
आणि ज्यावेळी आपण ऑर्गॅनिकली टॉप 3ला येतो, कधी कधी पहिल्या नंबरला पण येणार, मग तुम्हाला पुन्हा खाली कोणी आणू शकत नाही जर तुम्ही बॅकएंडला चांगल्या लेवलला काम करताय तर. क्लिअर सगळ्यांना हे? येस. आता कोणाला काही डाऊट्स काही विचारायचं आहे का? सर मी ऑक्टोबर महिन्यामध्ये पेज बनवलं होतं. बरोबर. तर आता माझे म्हणजे तेवढ्या लोकांनी पाहिलंय. हो, हा. ग्रेट ग्रेट ग्रेट. तुम्ही मगाशी बोलला ना की 250 तरी व्ह्यूज पाहिजेत, मग आपण रिव्ह्यूज घेऊ शकतो. नाही 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 रिव्ह्यूज नाही. बघा, तुमचे रिव्ह्यूज चांगले आहेत. आपल्याला जर ऍडव्हर्टायझिंग जर करायची असेल ना, हा बघा ही वाली ऍडव्हर्ट गुगलवरती बघा, ही वाली ऍडव्हर्टाईज दाखवतो बघा. ही दिसते तुम्हाला ओपन केलेलं पेज? हो सर. हा, ही जर ऍडव्हर्टाईज तुम्हाला करायची असेल गुगल ऍड्सला, तर त्यासाठी तुमच्याकडे 20,000 रुपये असणं गरजेचं आहे आणि गुगल तुम्हाला 20,000 फ्री देतो. माझा आवाज येतोय का? हो सर. जरा परत एकदा सांगाल का कुठली ऍडव्हर्टाईज? ऍडव्हर्टाईज वरती जायचं का? हा, ऍडव्हर्टाईजवर जायचं, पण ते मॅडम सध्या नका करू. कारण त्याने काय होतं ना, की ते तुम्ही कुठल्या तरी एक्सपर्ट कडनं करून घ्या, स्वतःहून करू नका. कारण त्याला बरेचसे पॉईंट्स ऍड करावे लागतात, कारण तो गुगल ऍड्सचा प्रकार आहे. जसं बघा मेटा ऍड्स आहे ना, हा तसं गुगल ऍड्स आहे. तर तो एक वेगळा भाग आहे. ओके सर. हा, तुम्ही फक्त कशावरती फोकस करा, जास्तीत जास्त रिव्ह्यूज घेण्यावरती फोकस करा. आणि आतापर्यंत मला सांगा, तुमच्याकडे 230 रिव्ह्यूज आलेत, बरोबर आहे? हो. त्या सगळ्यांना तुम्ही रिप्लाय केला आतापर्यंत का काही राहिलेत? नाही, रिव्ह्यूज नाही आले, व्ह्यूज आलेत सर. म्हणजे नाही नाही मॅडम, व्ह्यूजला काही महत्व नाही, रिव्ह्यूज पाहिजेत. नाही, रिव्ह्यूज नाही आले कारण मी काही नाही. टाकलंच नाहीये त्याच्यावर आणि आताच माझी बॅच होतीये. मग इथून पुढे टाकेल मी आता बघा, फोटो. इथून बघा, आता हे बघा, हा पॉईंट दिसतो ना, आस्क फॉर रिव्ह्यूज बघा. असा याच्यावरती क्लिक करून एक तुमची लिंक मिळेल, ती कॉपी करायची आणि ती प्रत्येकाला ज्याने ज्याने जे वर्गामध्ये येतील किंवा जे पॅरेंट्स येतात त्यांना ती लिंक पाठवायची आणि त्यांच्याकडनं रिव्ह्यूज घ्यायला स्टार्ट करा. रिव्ह्यूज महत्वाचे, व्ह्यूज महत्वाचे नाहीयेत. ओके सर. कारण जोपर्यंत बघा, रिव्ह्यूजचा अर्थ काय होतो, की कस्टमरला तुमचा बिझनेस आवडतोय आणि कस्टमर त्याच्या बदली तुम्हाला रिव्ह्यूज देतोय, म्हणजे गुगलला हे कळते की तुम्ही ऍक्टिव्हली काम करता, हे लक्षात घ्या. येस सर. येस येस. हॅलो हा सर. हा हॅलो सर, जसं हा तुम्ही बोला. मागच्या वेळेस सांगितलं होतं ना सर रिव्ह्यू घ्यायला, हा हा की पॉईंट्सचे वगैरे, हा तर मी सेम त्याच्यावर वर्क केलं ऍक्च्युली 10-15 दिवस आणि रिव्ह्यू घेत गेली कीवर्ड वगैरे नाही का, हा 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 आणि त्यांना रिप्लाय देत गेली. हा. तर म्हणजे 10 डेजच्या आतमध्ये ते माझं ते व्हेरिफिकेशन पण झालं. आणि ना म्हणजे जे टॉप म्हणजे ट्युशन क्लासेस जर सर्च केलं तर टॉप 1 वर दिसतं सर. ओके, थँक्यू आणि अंचल फक्त मॅडम, थँक्यू. अबॅकस बरं. सर्च केलं फक्त अबॅकस नाही नाही जर बघा, सर्च केलं ना तर सेकंड नंबरवर दिसतं सर. बघा आता बघा, लाईव्ह एक्झाम्पल म्हणजे आहे मी बघा. कंटिन्यू वर्क करत आहे. नाही नाही मॅडम, बघा खरंच काम करा आणि खूप चांगलं आहे बघा, फ्री मध्ये आहे. तुम्ही टॉप 3. आपण मॅडम कुठून कनेक्ट आहात, एरिया? सर नागपूर. नागपूर. बघा आचल मॅडम नागपूरमधून आहेत आणि बघा त्यांनी सांगितल्याप्रमाणे बघा रिव्ह्यूज घ्यायला चालू केले, त्याला रिप्लाय द्यायला चालू केले, फोटोज अपलोड केले. बघा 10 दिवसामध्ये त्यांचं व्हेरीफाय पण झालं आणि पहिल्या टॉप 3 मध्ये ते दिसायला पण लागलेत बघा. म्हणजे जर आपण काम तर केलं. जेव्हा हा येस बोला सर, मॅडम. जेव्हा स्टार्टिंग केली ना सर तर 15 ते 16 नंबरवर दिसत होतं सर. मग हो आता हळूहळू रिव्ह्यूज घेऊन म्हणजे प्रॉपर कीवर्ड्स टाकले सर, तर त्याच्यामुळे ना फर्स्ट सेकंड नंबरवर दिसायला लागलाय. हो हो. बघा माझ्या मते आचल मॅडम साठी एक जोरदार टाळ्या जरा दाखवा सगळ्यांनी. कारण बघा एक तुमचा ते रिॲक्शन द्या त्यांना. थँक्यू सर. कारण बघा त्यांनी खूप चांगल्या सर प्रकारे बघा. तुमच्यामुळेच पॉसिबल झालं सर. नाही नाही तुम्ही मॅडम माझी. मागच्या वेळी सांगितलं होतं सर सेमिनारमध्ये की कीवर्ड्स टाका प्रॉपर, तर हा हा सेम हा. तसंच केलं सर, तर झालं ते. नाही नाही माझ्या म्हणजे मॅडम. फर्स्ट सेकंडवरच दिसतं सर. नाही नाही माझ्यामुळे मॅडम काहीच नसतं. हे हे ऍक्च्युली बेसिकली तुम्हाला खरं सांगतो, हे तुमची मेहनत आहे. कारण बघा तुम्ही ऐकलत आणि केलं, त्याच्यामुळे ते झालं. माझं फक्त बघा, मी गाईडनर आहे, गाईड करतो आणि त्याचा तुम्हाला फायदा झाला, त्याचा मला खूप आनंद झाला. आणि फक्त तुम्हालाच नाही तर आपले जेवढे पण आता 80 पार्टिसिपंट आहेत ज्यांनी आपल्या या प्रोग्रामसाठी रजिस्टर केलं होतं, त्या सगळ्यांना याचा फायदा व्हायला पाहिजे आणि सगळ्यांना बिझनेस मिळायला पाहिजे. क्लिअर सगळ्यांना हे? कसं वाटलं सेशन? हां सर, येस म्हणूनच सांगितलं सर की ना ऍक्च्युली कीवर्ड्स खूप इम्पॉर्टंट आहे. कीवर्ड्स येस टाकले रिव्ह्यू मध्ये तर ऑटोमॅटिक आपलं ना अप जातं बिझनेसचं. येस येस. थँक्यू 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 आचल मॅडम. आणि येस, आणि कोणाला अजून थँक्यू काय? सर सर. आणखी विचारायचंय की माझं ते कॉलचं ऑप्शन नाही दिसत आहे अजूनही. कोणता ऑप्शन?
कॉल असं येत नाहीये पेज वरती. नाही मॅडम, नाही येणार ना तुमचा, कारण त्याचं कारण काय आहे की तुमचा नंबर जो टाकायचा आहे ना तो एडिट करणं गरजेचं आहे, आणि किंवा दुसरा एखादा नंबर एडिट करून पुन्हा टाका, किंवा तोच नंबर एडिट करून टाका, तर तो तुम्हाला ऑप्शन येईल, कारण तो अप्रूव्ह व्हायला त्याला वेळ लागतो. तुम्ही थोडंसं ना हे केल्याच्या नंतर ना रिव्ह्यूज घ्यायला स्टार्ट करा. एक 8-10 दिवस काम करा, त्याच्यानंतर कधी कधी ना गुगल त्याला 15 दिवस पण घेतो, कधी कधी महिनाही घेतो, लक्षात घ्या. हॅलो ओके सर. सर. येस येस, हा मॅडम बोला. हे सगळं मोबाईलवरनं पण करू शकतो ना? हो हो, करू शकतो ना मॅडम, काही प्रॉब्लेम नाही, कधी करू शकतो, काही इश्यू नाहीये. ओके. येस. हॅलो. हा बोला. हा, जेव्हा रिव्ह्यूज घेतो तर आपण म्हणजे पॅरेंट्सना काही कीवर्ड सेंड करायचे असतात का? हा बघा, की ते जर काय तुम्ही करतात? बघा आता कधी कधी काय असतं ना मॅडम, काही पॅरेंट्सला माहिती नसतं की काय टाकायचं असतं, बरोबर आहे. ओके. हा, तर आपण समजा जर त्यांना सजेस्ट केलं तर आपण डेफिनेटली आपण चांगलंच सजेस्ट करणार. मग आपण काय करायचं, तुम्ही काय करायचं नाही, 8-10 चॅट जीपीटी वरनं रिव्ह्यूज काढून ठेवायचे, रिप्लाय म्हणजे रिव्ह्यूज काय द्यायचं ते त्यांना पाठवून द्यायचं, बाबा मला माझ्या क्लासबद्दल मला 8-10 रिव्ह्यूज द्यायला द्या, मग चॅट जीपीटी तुम्हाला रिव्ह्यूज देतो, आणि ते ओके. रिव्ह्यूज तुम्ही त्या कस्टमरला ज्याला त्याला पाठवून द्यायचं, आणि त्याने रिव्ह्यूज दिल्यावरती परत चॅट जीपीटीला विचारायचं की ह्या रिव्ह्यूवरती मी काय रिप्लाय देऊ, आणि मग तो रिप्लाय तुम्ही तिथे टाकून द्यायचा. ओके. येस, हे ओके. आपण थँक्यू. हे थोडंसं जर केलं ना, म्हणजे एक 40-50 रिव्ह्यूज मिळेपर्यंत केलं, तर तुम्हाला तुमच्या लोकेशनमध्ये मरण नाहीये, चांगला मोठ्या लेवलला बिझनेस होईल. आणि जसं मगाशी मी सांगितलं की अपडेट्स टाका, फोटोज टाका, काही इव्हेंट क्रिएट करा, काही ऑफर क्रिएट करा, प्रोडक्ट ऍड करा, त्याच्या लिंक्स क्रिएट करा. आणि मला वाटतं मोरे सर आहेत का? मोरे सर, मोरे सर, ओके, नाही आहेत. चल नाही आपण आहेत आता, सर, जरा बाहेर गेलेत ते. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, सार्थक, नो प्रॉब्लेम. येस येस येस. मला वाटतं सगळ्यांना क्लिअर झालंय आता. ओके, सेशन कसं वाटलं मला सांगा, आपण 2 तास कंटिन्युअसली बोलतोय, सेशन कसं होतं? खूप छान सर. येस येस, थँक्यू. मी आता काय करतो, जसं आता तुम्ही दुसऱ्यांकडनं रिव्ह्यूज घेणार आहेत, तर मी आता 2 तास तुमच्याशी बोलतोय, तर मी तुम्हाला आता बघा, आपला जो ग्रुप आपण क्रिएट केलाय बघा, त्या त्या ग्रुपला ना, आपला प्रोग्राम झाल्याच्या नंतर मी त्या ग्रुपला बघा एक लिंक टाकलेली आहे आपल्या रिव्ह्यूजची, आणि त्याच्यावरती तुम्ही सगळ्यांनी, एक मिनिट, यस बघा, तुम्हाला लिंक ग्रुपला आली का बघा, चेक करा लिंक. हो सर. येस, त्याच्यावरती सगळ्यांनी काय करायचं, आता प्रोग्राम मी आता 9 वाजता एंड करणार आहे, त्याच्यावरती आपण काय करायचं, त्याच्यावरती क्लिक करून 5 स्टार रेटिंग, आणि मी तुम्हाला काही काही हे देतो, रिव्ह्यूज देतो, 5-6 रिव्ह्यूज टाकतो, त्याच्यातला तुम्ही एखादा रिव्ह्यूज प्रत्येकाने एखादा दुसरा घेऊन एकच रिव्ह्यूज तुम्ही टाका तिकडे, कोणीही कुठलाही घेऊ शकता, आणि तो कॉपी करून तिकडे पेस्ट करा, आणि मग मी तुम्हाला इथून रिप्लाय करेल. आणि तुम्ही पेस्ट केल्यावरती त्या सबमिट पोस्ट करा, पोस्ट केलं की तो मला दिसेल इकडे की तुम्ही केलंय म्हणून. क्लिअर सगळ्यांना आहे? हो हो. सर. सर, येस. सेक्शन आहे. विचारायचं हा विचारा, होतं. हा विचारा. सर, ह्याच्यासाठी वेबसाईट वगैरे गरजेची असते नाही का? नाही नाही, अजिबात नाही. बघा, वेबसाईट गरजेची नाहीये, पण समजा आता तुम्हाला एक सांगतो की मला वाटतं मोरे सरांकडे तुम्ही आता बघा, तुम्ही एवढा खर्च केलाय, बरोबर आहे. हा, हा. तर आता बघा, ₹1000 खर्च करून तुम्ही एक 1 पेजची एखादी वेबसाईट तर बनवू शकता. ओके. हा, म्हणजे ती वेबसाईट जर एका पेजची तुमच्या लोकेशनची बनवली, तर काय हा. होतं माहिती का, बघा, आज कस्टमर जे ऑनलाईन पे करतो ना, हा. तर ऑनलाईन पे करताना कस्टमर 2 गोष्टी बघतो, की तुमचं मार्केटला रिव्ह्यूज काय आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची स्वतःची वेबसाईट आहे का. ओके. त्याने काय होतं की तुमचा कस्टमरचा तुमच्यावरचा विश्वास वाढतो, हे लक्षात घ्या. अच्छा. येस. आता मला वाटतं कोणीतरी रिपीट करायला सांगितलंय, पुन्हा एकदा रिपीट करतो मी. ग्रुपला आपलं आजचं सेशन कसं झालं त्याबद्दल तुम्ही टाकाच, प्लस मी काही तुम्हाला कीवर्ड देणार आहे माझ्या बिझनेस रिलेटेड, तर तुम्ही त्या दिलेल्या लिंकवरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यावरती तिकडे तुम्हाला मी 4-5 रिव्ह्यूज देतो, त्याच्यातला कुठला एखादा रिव्ह्यू सिलेक्ट करा, तिकडे 5 स्टार रेटिंग द्या, त्या बॉक्समध्ये तो रिव्ह्यू पेस्ट करा आणि पोस्ट करा. एवढंच काम करायचंय. तेवढं कराल सगळेजण? हो सर, नक्की. येस येस. आणि आठवणीने हो करा सर. आता. सेक्शन आहे. येस, आठवणीने करा. आता एक शेवटच्या ह्या, म्हणजे आता प्रोग्राम चालू असताना मी एंड करतो आणि मग तुम्हाला तो रिव्ह्यूज टाकतो. एक 5 मिनिटात ते तुम्ही तिकडे टाकून मग आपल्या प्रोसेसला आपण एंड करूया, म्हणजे जेणेकरून मला रिव्ह्यूज सर, येतील. क्लास क्वेश्चन. काय बोलताय? सर, एडिट प्रोडक्ट्स म्हणून आहे ना, हा तर तिथे प्रोडक्ट नेम वेदिक मॅथ्सचं टाकलं आहे.
म्हणजे तिथे वेदिक मॅथ्स आणि अबॅकस टाकणं गरजेचं की फक्त वेदिक मॅथ्स टाकायला हवं? ऍक्च्युली मी अबॅकस पण घेते. हा मग बघा त्याच्यामध्ये तुम्हाला बघा जर तुम्ही जेवढे प्रोडक्ट घेताय ना मॅडम तर काय करायचं ना तुम्ही समजा आता अबॅकस पण घेताय पण अबॅकस आणि वेदिक मॅथ हे दोन वेगळे प्रोडक्ट आहेत बरोबर आहे. Yes, sir. हा मग तुम्ही त्याचे दोन वेगळे बनवा जेणेकरून मार्केटला तुम्ही जेवढं जास्त प्रोडक्ट टाकाल तेवढं तुमचं विजिबिलिटी जास्त वाढेल लक्षात घ्या. ओके सर. कारण तिथे मी वेदिक मॅथ्स आणि अबॅकस टाकत होती तर तिथे प्राइसिंग मध्ये थोडासा इश्यू यायला लागला की अबॅकसचं पण प्राइस वेगळी आहे आणि हा. अबॅकसची वेगळी नाही आहे. नाही म्हणून प्रोडक्ट टाकताना वेगळेच टाकायचे मॅडम नेहमी लक्षात घ्या. ओके सर. ओके सर. मोरे सर आले का? नाही सर, नाही आले सर. ओके सर मग आता ओके सर आता नाही येणार आहेत का बाहेर गेलेत का? सर एक हो लास्ट सर. क्वेश्चन. हो विचारा मॅडम काय ही जे हे जीएमबी अकाउंट ऍक्टिव्ह राहण्यासाठी हा. अशा ऍक्टिव्हिटीज मंथली किती केल्या पाहिजे किंवा असं याचं बघा थोडंफार मॅडम जर जीएमबी पेज ऍक्टिव्ह खूप आयडिया. चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. जर जीएमबी पेज तुम्हाला जर ऍक्टिव्ह ठेवायचं असेल बरोबर आहे तर साधारणतः एक मिनिट हा आणि एक दुसरा क्वेश्चन मीच हा, होते जे आधी विचारलेलं तुम्हाला की हा. माझं एकाच गावात आवाज कमी करा ना तुम्ही. माझं एकाच गावात हा, हा, दोन काही अंतरावर सेंटर असेल आणि हा, ते जर कालांतराने क्लोज झालं हा, हा. म्हणजे हा मी दुसरीकडे शिफ्ट झाले तर बरोबर मग अशा वेळी ते जे जीएमबी अकाउंट ओपन केलं आहे हा, हा, ते हा. ऍज पर कस्टमर पॉइंट ऑफ व्ह्यू तिकडे क्लायंट जाणार किंवा इन्क्वायरी करणार तर त्यावेळी ते क्लोज कसं करायचं किंवा त्या गोष्टीला आपण कसं मॅनेज करायचं. मग तुम्हाला ते क्लोज करायचंय का? नाही मी जस्ट पुढचं विचारते आहे कारण की प्रत्येक सेंटर भाड्याने असतं जर त्यांनी क्लोज केलं तर माझंही दुकान बंद होतं अशी गोष्ट आहे. सर अशा सिच्युएशन मध्ये मी पुढची सिच्युएशन असं अजून झालेलं नाहीये हा पण आता मी बघा पुढचं ओके विचारतोय. आता तुम्हाला ते पण दाखवतो लगेच मी आता याच्यामध्ये बघा काय करायचं तुम्हाला दोन गोष्टी सांगतो. एक मिनिट आणि मग आपण एंड करूया आणि मग थोडस हा बघ मला हे पेज दिसतंय का आपण शेअर केलेलं तुम्हाला? येस सर. हा बघा आता इथे बघा आता आपण इकडे गेलो हे माझं जीएमबी पेज आहे. मग कोणातरी माईक चालू आहे बंद करा. बघा आता इकडे जसं तुम्ही इथे आलात ना तर आता इकडे बघा तुम्हाला एक बघा इथे एक ह्याच्यावरती तुम्ही जर क्लिक केलं बघा ह्या आता समजा मला धुळेचं सेंटर बंद करायचंय बरोबर आहे त्याच्यावरती मी क्लिक करतो. आता क्लिक केल्यावरती काय झालं बघा इथे ऍक्शन झाली बघा राईट साईडला. मग त्याच्यावरती क्लिक करा. मग ऍक्शन्स मध्ये तो तुम्हाला विचारतो की तुम्हाला टेम्पररी क्लोज करायचंय का परमनंटली क्लोज करायचंय का तुम्हाला बिझनेस काढूनच टाकायचं गुगलवरनं का तुम्हाला हा ट्रान्सफर ओके. करायचा आहे किंवा तुम्हाला हा ट्रान्सफर करायचा आहे असे ते चार ट्रान्सफर ऑप्शन पण आहे. हा सगळं आहे ना म्हणजे मी तुम्हाला तेच सांगितलं ना कारण गुगल एवढा बेनिफिट आहे बघा तुम्ही बिझनेस बंद नाही करत पण तुम्ही दुसऱ्या लोकेशनला ट्रान्सफर करताय तुम्ही ट्रान्सफरही करू शकता. तुम्हाला असं वाटलं की नाही आता मला नवीन नावाने ओपन करायचंय पण मला इथला मला बंदच करायचा आहे तर तुम्ही परमनंटली क्लोज करा ओके. किंवा तुम्ही तो बिझनेस गुगलवरनं रिमूव्ह करा. आता बघा एक लक्षात घ्या परमनंटली जरी क्लोज केला पण तरी गुगल तुमचा बिझनेस दाखवणारच गुगलला पण तिकडे काय दाखवणार क्लोज म्हणून दाखवणार मग तिकडे कस्टमर व्हिजिट करणार नाही. ओके. हा पण तिथून तुम्हाला बिझनेस काय येणार सांगा कारण तुमचा नंबर तिकडे असणार ना तुम्हाला तिथनं बिझनेस येणार की मॅडम आम्ही ह्या सेंटरला परमनंटली इकडे क्लोज दिसतंय तर तुम्ही कुठे दुसरीकडे चालू केलंय का असं तुम्हाला कॉल पण येणार. ओके. ओके आता बघा मी दुसरा क्वेश्चन ऍक्टिव्हिटी. काय बोलताय ओके ओके बोला. तुम्ही बोला ना बोला तुम्ही मॅडम बोला. नाही दुसरा क्वेश्चन होता की ऍक्टिव्हिटी काय असायला हवे ते मला. हा ऍक्टिव्हिटी म्हणजे बघा मॅडम दोन गोष्टी लक्षात घ्या. एक तुम्हाला रिव्ह्यूज घेत राहायचे मग ते तुम्ही 2 दिवसांनी घ्या 3 दिवसांनी घ्या किंवा महिनाभरात घ्या पण रिव्ह्यूज कलेक्ट करणं गरजेचं आहे. त्या रिव्ह्यूजला तुम्हाला 24 तासामध्ये रिप्लाय करणं गरजेचं ही पहिली ऍक्टिव्हिटी झाली. दुसरी गोष्ट तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं प्रोडक्ट तुम्ही एकदाच ऍड करू शकता. प्रोडक्ट काय बदलत नाही ती प्रोडक्ट तुम्ही ऍड करून टाकून द्या. समजा तुम्ही एखादा फोटोज अपडेट करताय किंवा एखादा इव्हेंट घेतला त्याचे फोटोज अपडेट करत राहणं गरजेचं आहे.
आणि ऑफर आपण सातत्याने क्रिएट करतो. वुमेन्स डे आला, रक्षाबंधन आलं, होळी आली, तर त्या वेळेचे ऑफर्स टाकत राहणं गरजेचं आहे. ओके. बाकी काही थँक्यू नाही. सर. येस येस. आता बघा सगळ्यांना एक सांगतो, आता मी ग्रुपला बघा, आपला व्हॉट्सअप ग्रुपला मी बघा, एक मिनिट हा, जस्ट अ मोमेंट. बघा सगळ्यांना मिळालं. मी बघा एक 5 रिव्ह्यूज टाकलेत, मिळाले सगळ्यांना? सर. येस. आता याच्यातला तुम्ही कोणताही एक रिव्ह्यू कॉपी करायचा आणि वरती जी मी लिंक दिली आहे ना त्याच्यावरती क्लिक करा. फाइल रेटिंग त्या बॉक्समध्ये तुम्ही कोणताही एखादा रिव्ह्यू उचला, तो तिथे पेस्ट करा आणि त्याला पोस्ट करा. बस एवढंच करा. ठीक आहे. आणि हे आपला प्रोग्राम झाल्यावर करा. ओके सर. येस येस. चलो, थँक्यू एव्हरीवन, थँक्यू सो मच. आणि कधी तुम्हाला काही डाऊट वाटला तर माझा नंबर ग्रुपमध्ये आहे, मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. सर रेकॉर्डिंग बघत असताना, पेज बनवत असताना जर काही इश्यू आला हो हो तर हो. करा ना, मला फोन करा, काही प्रॉब्लेम नाही मॅडम. ओके ओके सर, थँक्यू. थँक्यू थँक्यू. हा, अबॅकस, वेदिक मॅथ्स आणि फोनिक्स आमचं तिन्ही पण आहे. मग तिन्ही पण पेज बनवले तर चालेल का? 100% सर. तिन्ही पेज बनवा, तिघांचं प्रोडक्ट नाही, पेज एकच बनवा. ओके, हा, पण प्रोडक्ट तुम्ही 3 डिफरंट ऍड करा. चालेल चालेल. येस येस. थँक्यू सो मच. हॅलो सर. हा, माझे म्हणजे 2 प्रोडक्ट आहेत, तर दोन्ही प्रोडक्टचे वेगवेगळे असं लिंक बनवायचे का येस कसं येस. ते बनवायचं? 2 प्रोडक्टचे पेज एकच बनणार, पण 2 हम्म. प्रोडक्ट वेगळे इमेज बनवा आणि त्या प्रोडक्ट मध्ये ऍड करा. 2 प्रोडक्ट वेगळे ऍड करायचे. नाही म्हणजे कसं पूर्णच वेगळे आहे ते. एक वैदिक मॅथ्स आणि एक मी होममेड चॉकलेट्स बनवते. ते दोन्ही मला हा जर हा, त्यात नाही, टाकायचं. मग तुम्ही 2 GMB पेज बनवायला लागणार, कारण दोन्ही प्रोडक्ट एज्युकेशन नाहीये ना. हा म्हणूनच की म्हणलं. येस, 2 बनवा वेगळे. ओके थँक्यू. चला, आता जर तुम्हाला माझा प्रोग्राम जर आवडला असेल तर बघा, मी तुम्हाला लिंक सुद्धा दिलेली आहे माझ्या रिव्ह्यूजची. मला रिव्ह्यूज द्या, जेणेकरून मी अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला पुढच्या वेळी आपण नवीन प्रोडक्ट घेऊन येऊ, त्याची तुम्हाला मी पुढच्या वेळी चांगल्या पद्धतीने माहिती देईल. आणि या 5 रिव्ह्यू पैकी कुठला तरी एखादा रिव्ह्यू करा, त्या बॉक्समध्ये पेस्ट करा आणि पोस्ट करा. चलो, थँक्यू एव्हरीवन, गुड नाईट. लास्ट क्वेश्चन करू का? हा, विचारा ना. आणि हा लास्ट नाहीये. तुम्हाला जर असं वाटलं तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा की सर काही विचारायचं, तुम्ही मला व्हॉट्सअप टाका, मी तुम्हाला कॉल करू शकतो. ओके ठीक आहे. ऍक्च्युली नव्याने आता क्लास स्टार्ट केलाय. ऍक्च्युली 1 इयर पासून मी क्लास घेतलाय, बट मी आता क्लासरूम घेतलाय. सो त्याचं मी आता फोटोज वगैरे काही अपलोड केले नाही, तर मग फोटो कसे अपलोड करायला हवे? ते त्याच्यामध्ये आहे ना मॅडम, फोटोज तुम्ही गेलात ना बघा, मगाशी मी तुम्हाला दाखवलं ना. हे बघा, इथे तुम्ही गेलात ना, बघा आता हे समजा, आता एक मिनिट. नाही सर, ऍक्च्युली क्वेश्चन तसं नाही आहे. क्वेश्चन असा आहे की काय फोटो अपलोड करायला हवे, जसं की म्हणजे तुमचा आवाज येत नाही मॅडम, बरोबर. आवाज, आम्रपाली मॅडम, तुमचा आवाज येत नाहीये. आम्रपाली मॅडम, तुमचा आवाज येत नाही मला, तुम्ही कॉल करा. तुमचा आवाज येत नाही मला, कॉल करा मॅडम. सर मी कॉल करते हो तुम्हाला. येस. आवाज तुमचा येत नाहीये. चलो, आपण प्रोग्राम झालं असं मी जाहीर करतो. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळालं असेल. असाच सपोर्ट तुम्हाला पुढे मिळत राहील. आणि ज्यांना कोणालाही डाऊट असेल तर मला, ज्यावेळी तुम्हाला काही डाऊट असेल, फक्त व्हॉट्सअपला एखादा मला टाका की सर येस डाऊट आहे, आणि बोला. फक्त प्रोग्राम झाल्याच्या नंतर इमिजिएटली रिव्ह्यूज द्यायला विसरू नका. ह्याच्यानंतर एकदा हे रिव्ह्यूज कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला मोरे सरांकडनं पण त्यांची एक रिव्ह्यूज लिंक येईल, ज्याच्यामध्ये मोरे सरांनी आतापर्यंत तुम्हाला जी रिव्ह्यू दिले आहेत सर. दिलेत का? थँक्यू सर, थँक्यू. येस, ते द्यायला हॅलो चालू सर. करा. येस. हॅलो सर. हा. जर आपल्या बिझनेसची ऍडव्हर्टाईज करायची असेल, सपोज पॅम्पलेट थ्रू वगैरे, तर QR कोड हा GMB पेजचा QR कोड टाकायचा की आमच्या व्हॉट्सअप ग्रुपचा QR कोड नाही, टाकायचा? व्हॉट्सअप ग्रुपचा. ओके सर. येस. चलो, थँक्यू सो मच. थँक्यू. गुड नाईट एव्हरीवन. येस. चलो, मोरे सरांनी आता
एकदा हे रिव्ह्यूज तुम्ही देऊन सबमिट केल्याच्या नंतर मोरे सरांकडनं पण तुम्हाला रिव्ह्यूज येणार एक त्यांची लिंक येईल, त्याच्यावरती पण त्यांनी आतापर्यंत तुम्हाला ज्या सर्व्हिसेस दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल पण थोडंसं ते तुम्हाला 5-6 रिव्ह्यूज देतील, ते तुम्ही त्यांच्या पण टाका, जेणेकरून आपला सगळ्यांचा बिझनेस एकत्र वाढेल. आणि कसं आपण हँड होल्डिंग्सनी चाललोय, वर्क टुगेदर अन टुगेदर, त्याच्यामुळे एकमेकांना आपण सपोर्ट करत राहणं फार गरजेचं आहे. कारण बघा, फक्त 199 मध्ये आपण तुम्हाला एवढ्या सगळ्या माहिती दिलेल्या आहेत, कारण हाच माहिती हेच प्रोव्हाइड करायला आज मार्केटमध्ये 5,000 रुपये रेट घेत आहेत. त्याच्यामुळे खूप चांगल्या लेवलला तुम्हाला माहिती मिळालेली आहे असं मला समजतो. आणि प्रत्येकाने आता प्रोग्राम एंड केल्यावरती पहिला काम काय करा, की जर तुम्हाला माझा प्रोग्राम आवडला असेल तर मी जे रिव्ह्यूज दिले ते इमिजिएटली माझ्या लिंकवरती क्लिक करून टाका. येस, थँक्यू सो मच. थँक्यू एव्हरीवन. येस, बाय बाय.